विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार. फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी यातील लास्ट पार्ट जो आहे तो आपण आज अभ्यासणार आहोत. यानंतर आपलं हे चॅप्टर संपलेलं असेल. त्यातील पहिला जो सम आहे 7/25 हा क्वेश्चन मी रीड करतो. ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे. टेक्स्टबुक मध्ये तुम्ही पाहायचंय. फिगर मी ड्रॉ केलेली आहे. इन फिगर सेक PQ पॅरलल सेक D, सेक PQ पॅरलल सेक D हे तुम्हाला दिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रँगल PQF ह्या ट्रँगलचा एरिया तुम्हाला 20 दिलेला आहे. 20 युनिट्स. PF इक्वल टू 2DP. PF ची व्हॅल्यू ह्या DP च्या डबल तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. देन फाइंड आणि तुम्हाला शोधायला सांगितलंय एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर DPQE. DPQE हा जो क्वाड्रिलॅटरल आहे याचा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. बघा PQF ऍक्टिव्हिटी सुरू झाली आपली. PQF चा एरिया तुम्हाला 20 युनिट्स त्यांनी दिलेला आहे. PF इक्वल टू 2DP ही PF ची व्हॅल्यू DP च्या डबल आहे हे त्यांनी तुम्हाला दिलेले. लेटेस्ट अश्यूम आपण असं मानूया का DP हा x आहे. मग DP जर x असेल तर PF ची व्हॅल्यू तुमची 2DP आहे. 2DP म्हणजे x, हा DP म्हणजे x आणि 2DP म्हणजे 2x होणार आहे. म्हणजे DP ची व्हॅल्यू आपण जर x मानली तर तुमची PF ची व्हॅल्यू DP च्या डबल आहे. म्हणजे PF इक्वल टू 2x होणार आहे. त्यानंतर हा पार्ट आपण विचारात जर घेतला D'P'F तर यामध्ये तुम्हाला DP प्लस PF इक्वल टू DF मिळणार आहे. म्हणजे DF याचा अर्थ असा का DP मध्ये तुम्हाला PF ऍड करायचा आहे. म्हणजे DP प्लस PF. आता DP ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे x प्लस PF ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2x. 2x प्लस x, x मीन्स 1x. टोटल झाले 3x. आता हा मोठा ट्रँगल आणि हा छोटा ट्रँगल हे दोन ट्रँगल आपण विचारात घेणार आहोत. ट्रँगल FDE बघा, ट्रँगल FDE हा ट्रँगल आणि ट्रँगल FPQ हा ट्रँगल. या दोन ट्रँगलचा आपण जर विचार केला ही लाईन याला पॅरलल आहे आणि त्यामुळे हे जे अँगल आहे ते करस्पॉन्डिंग अँगल होतात आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट राहतात. म्हणजे याचा अर्थ असा का FDE ह्या अँगल बरोबर FPQ हा अँगल कॉन्ग्रंट येणार आहे. म्हणजे कॉन्ग्रंट अँगल FPQ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला FPQ भरायचंय आणि याला रिझन त्यांनी दिलेले करस्पॉन्डिंग अँगल्स. देन FED बघा, FED सिमिलरली कॉन्ग्रंट अँगल FQP याला रिझन करस्पॉन्डिंग अँगल. टू अँगल कॉन्ग्रंट झाले. याचा अर्थ हे ट्रँगल सिमिलर झाले. A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे देअरफॉर ट्रँगल FDE सिमिलर ट्रँगल FPQ A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे दोन ट्रँगल सिमिलर झाले तर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स आपण यूज करू शकतो. मागच्या वेळेस आपला तो थेरम झालेला आहे. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स म्हणजे ह्या ट्रँगलचा एरिया अपॉन ह्या ट्रँगलचा एरिया इक्वल टू याच्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर अपॉन याच्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर. म्हणजे DF चा स्क्वेअर आपण घेतला, DF चा स्क्वेअर अपॉन इकडे होणारे PF चा स्क्वेअर इक्वल टू. आता व्हॅल्यू पुट करूया. म्हणजे आपल्याला इथे DF चा स्क्वेअर भरणं गरजेचं आहे आणि PF चा स्क्वेअर भरणं गरजेचं आहे. DF ची व्हॅल्यू बघा, DF ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 3x. म्हणजे DF चा स्क्वेअर याचा अर्थ 3x चा स्क्वेअर अपॉन PF ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे PF इक्वल टू 2x म्हणजे 2x चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, वरती येणारे परत तुम्हाला x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. x स्क्वेअर कॅन्सल झाले म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं 9/4. आता हा ट्रँगल आपण इथे विचारात घेतला. ह्या ट्रँगलने या ट्रँगलला डिवाइड केलेले म्हणजे हा ट्रँगल इक्वल टू हा पार्ट आपण तिकडे जर गेला तर तो मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल FD इक्वल टू 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रँगल FPQ इक्वल टू सेम पुढे त्यांनी सॉल्व्ह केले. 9/4 इक्वल टू तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये तुमच्या एरिया ऑफ ट्रँगल FPQ दिलेला आहे. तो किती आहे FPQ बघा 20. त्याची व्हॅल्यू आपण इथे पुट केली. डिवाइड केलं 4 1 जा 4, 4 5 जा 20 आणि 9 5 जा 45 तुम्हाला पुढे आन्सर मिळणार आहे. अशा प्रकारे हा FDE जो ट्रँगल आहे FDE याचा तुम्हाला एरिया मिळाला आणि तो मिळाला 45. म्हणजे बिगर ट्रँगल जो आहे FD याचा एरिया आहे 45
आणि स्मॉलर ट्रायंगलचा एरिया तुम्हाला त्यांनी 20 दिलेला आहे आणि तुम्हाला ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड आउट करताना ह्या बिगर ट्रायंगल मधून ह्या स्मॉलर ट्रायंगलचा एरिया आपल्याला मायनस करावा लागेल. म्हणजे एरिया ऑफ हा क्वाड्रिलॅटरल इक्वल टू एरिया ऑफ बिगर ट्रायंगल मायनस एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल. बघा, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीपीक्यूई इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एफडीई मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एफपीक्यू. आता एफडी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 45 मायनस एफपीक्यू ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे 20. 40 मधून 20 गेले म्हणजे 25 युनिट्स तुम्हाला या ट्रायंगलचा क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळेल. एरिया ऑफ ट्रायंगल डीपीक्यूई इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एफडी मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एफपीक्यू. या ठिकाणी मी 40 बोललो होतो, 40 नाही 45. 45 मायनस 20, 40 नाही 45 मायनस 20 आणि मग 45 मधून 20 गेले तर आपल्याला 20 युनिट्स मिळाले, 25 युनिट्स मिळाले. या प्रकारे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. देन नेक्स्ट ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे 12/29. त्याची फिगर मी ड्रॉ केली, क्वेश्चन मी रीड करतो, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पाहिजे. हा एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे ABC आणि ही XY लाईन ह्या AC ला पॅरलल तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. XY पॅरलल AC 2AX इक्वल टू 3BX, 2AX इक्वल टू 3BX असं त्यांनी दिलंय. XY ची व्हॅल्यू तुम्हाला 9 दिलेली आहे. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ AC आणि AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. बघा, 2AX इक्वल टू 3BX. मग आता मी हा BX इकडे आणला आणि 2 जर तिकडे नेला, इथे AX राहणार आहे म्हणजे AX ला इकडे BX येऊन डिवाइड होणार आहे आणि तिकडे 3 राहिले, इकडून 2 गेले म्हणजे 3/2 झाले. म्हणजे AX अपॉन BX ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 3/2. त्याच्यानंतर बाय कॉम्पोनंट त्यांनी दिलेले आहे 9 स्टँडर्डला आपल्याला हे ऑपरेशन आपलं झालेलं आहे. आता कॉम्पोनंट म्हणजे काय, तर न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचा आणि डिनॉमिनेटर तोच ठेवायचा. म्हणजे AX प्लस BX अपॉन BX. आता इकडे ऑपरेशन केल्यानंतर तेच ऑपरेशन इकडे पण करायचं म्हणजे 3+2/2. बघा, 3 मध्ये 2 प्लस करायचे आणि 2 तसाच ठेवायचा. 3+2 झाले 5/2. हे झालं आपलं इक्वेशन 1. देन ट्रायंगल BCA हा ट्रायंगल आणि BYX हे ट्रायंगल, हे दोन्ही ट्रायंगल AA टेस्टने सिमिलर आहेत. म्हणजे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण इथे यूज केली आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. बघा, हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल आहे, हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल त्यांनी ते दिलेले. आपल्याला फक्त रिझन लिहायचंय, आपल्याला ते सिमिलर कसे आहे ते दाखवायची आवश्यकता नाहीये. मग हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर त्याच्या आता करस्पॉन्डिंग साइड्स आपण घेणार. म्हणजे इथे आपण BA जर घेतला तर इकडे आपल्याला BX घ्यावा लागेल. म्हणजे BA अपॉन BX इक्वल टू AC घेतला तर AC अपॉन इकडे XY घ्यावा लागेल. आणि मग BA अपॉन BX ची व्हॅल्यू आपल्याकडे BA अपॉन BX इक्वल टू AC अपॉन XY. BA अपॉन BX ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, BA म्हणजेच AB अपॉन BX म्हणजेच BA अपॉन BX आणि ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5/2 आणि ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली. 5/2 इक्वल टू AC अपॉन XY ची व्हॅल्यू तुम्हाला 9 दिलेली आहे म्हणजे AC अपॉन 9. देन AC इक्वल टू 5 × 9/2 आणि मग 5 आणि 2 मध्ये किंवा 5 आणि 9 मध्ये फुल डिवाइड होत नाही. मग आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 5 9 जा 45/2, 2 ने 45 ला डिवाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळणारे 22.5. देअरफॉर AC ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 22.5. हा जो पार्ट आहे हा पार्ट त्यांनी सोडून दिलेला नाहीये, तो त्यांनी या स्टेप नंतर डायरेक्ट ही स्टेप दिलेली आहे. परंतु आपल्याला समजावं म्हणून ही स्टेप मी मध्ये मांडलेली आहे. तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजे पेपरमध्ये पण तुम्ही हा पार्ट लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. AC ची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही 22.5 लिहिली तरीही चालेल. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची. टेक्स्टबुकच्या पाठीमागे ओल्ड टेक्स्टबुक मध्ये हे आन्सर चुकीचं दिलेलं आहे. हे आन्सर तुमचं 22.5 येणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6/27 टेक्स्टबुक मध्ये पाहिजे.
triangle MNT similar triangle QRS. Triangle MNT similar triangle QRS. Length of a altitude drawn from a point T. Length of a altitude drawn from a point T is 5. And length of a altitude drawn from a point S is 9. Then find the ratio of areas of triangle MNT upon areas of triangle QRS. म्हणजे तुम्हाला ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायला सांगितलंय. दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे आपण पहिली फिगर ड्रॉ करूया. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट T. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट T. T पासून काढलेली अल्टिट्यूड इसी लेंथ 5 आहे आणि S पासून काढलेली अल्टिट्यूड तिची लेंथ तुम्हाला 9 दिलेली आहे. आणि तुम्हाला विचारलंय एरिया ऑफ दिस ट्रायंगल अपॉन एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायला सांगितले आहे. आता या अल्टिट्यूडला त्यांनी नाव दिलेलं नाही म्हणजे आपण त्यांना नावे देऊया. लेट द अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स T. लेट अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टेक्स T. टी पासून काढलेली अल्टिट्यूड आपण काय म्हणूया BTA. तिला आपण TA मानले. अँड फ्रॉम व्हर्टेक्स S. S पासून काढलेली तिला आपण काय करूया SB मानूया. आणि मग याचा अर्थ TA ची व्हॅल्यू तुमची 5 येणार आहे आणि SB ची व्हॅल्यू तुमची 9 येणार आहे. हा बिगर ट्रायंगल MNT आणि हा बिगर QRS हे ट्रायंगल तुम्हाला सिमिलर त्यांनी दिलेले. म्हणजे ट्रायंगल MNT इक्वल टू 5 SB इक्वल टू 9 झालं. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS हे तुम्हाला त्यांनी गिव्हन मध्ये आहे. मग टू ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे अँगल M कॉन्ग्रंट अँगल Q झाला करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. देन हा ट्रायंगल घ्यायचा आहे TAM आणि हा ट्रायंगल घ्यायचा आहे SBQ. हे टू ट्रायंगल आपल्याला विचारात घ्यायचे. यामध्ये हा 90-90चा अँगल आहे कारण ह्या अल्टिट्यूड आहेत. म्हणजे अँगल TAM कॉन्ग्रंट अँगल SBQ इच अँगलचं मेजर तुमचं 90 डिग्री आहे. देन अँगल M कॉन्ग्रंट अँगल Q. M कॉन्ग्रंट Q हे तुम्हाला फ्रॉम 1 म्हणजे इथे 1 मध्ये आपण अगोदर ते लिहिलेलं आहे. ही पेअर कॉन्ग्रंट झाली, ही पेअर कॉन्ग्रंट झाली. देअरफॉर ट्रायंगल TAM कॉन्ग्रंट ट्रायंगल SBQ. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि मग टू ट्रायंगल सिमिलर झाले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा आपण आता रेशो घेणार आहोत. देअरफॉर TA अपॉन SB इक्वल टू AM अपॉन BQ इक्वल टू TM अपॉन SQ. आता ह्या रेशोची आपल्याला काही गरज नाही म्हणजे आपण फक्त लिहिणार हे दोन रेशो आणि हे लिहिताना मी उलटे लिहितो जरा समजण्यासाठी आपल्याला सोपं जावं म्हणून. TM अपॉन SQ इक्वल टू TA अपॉन SB हे झालं तुमचं इक्वेशन 1. ट्रायंगल MNT सिमिलर हे इक्वेशन 2 झालंय. TM अपॉन SQ इक्वल टू TA अपॉन SB हे सेकंड. देन ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS हे तुम्हाला प्रश्नात त्यांनी दिलेले. म्हणजे टू ट्रायंगल जर सिमिलर असेल तर आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल यूज करू शकतो. म्हणजे ह्या ट्रायंगलचा एरिया अपॉन ह्या ट्रायंगलचा एरिया इक्वल टू करस्पॉन्डिंग साईडचा आपण स्क्वेअर करणार आहोत. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इक्वल टू MT चा स्क्वेअर अपॉन QS चा स्क्वेअर. जे आपल्याला गरजेचे आपण ते लिहिणार. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता MT चा पण स्क्वेअर आहे आणि QS चा पण स्क्वेअर आहे म्हणजे MT अपॉन QS ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण लिहू शकतो. म्हणजे MT अपॉन QS ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता MT अपॉन QS MT TM एकच SQ QS एकच म्हणजे MT अपॉन SQ म्हणजेच MT अपॉन SQ MT TM यांचा अर्थ एकच झाला. म्हणजे MT अपॉन QS ची व्हॅल्यू आपण TA अपॉन SB लिहू शकतो. म्हणजे मी इथे लिहिले TA अपॉन SB पुटिंग सेकंड इक्वेशन इथे पुट केले. आता TA ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये 5 दिलेली आहे ती मी इथे पुट केली. TA ची व्हॅल्यू 5 इथे पुट केली. त्याच्यानंतर SB ची व्हॅल्यू तुम्हाला 9 दिली ती मी इथे पुट केली. म्हणजे 5 अपॉन 9 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 9 चा स्क्वेअर 81 म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इक्वल टू 25 अपॉन 18 81 25 अपॉन 81 89 81 हे आपल्याला मिळालं. देन नेक्स्ट क्वेश्चन 13 अपॉन 29.
या क्वेश्चनची फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे. ए बी सी हा ट्रँगल तुम्हाला दिलेला आहे. द व्हर्टेक्स ऑफ अ स्क्वेअर DEFG या स्क्वेअरचे व्हर्टेक्स आर ऑन द साइड ऑफ ट्रँगल ABC. साइड ऑफ अ ट्रँगल ABC च्या साइड वरती आहे. अँगल A इक्वल टू 90 डिग्री. देन प्रूव्ह दॅट, आणि त्यावरून तुम्हाला प्रूव्ह करायचंय DE चा स्क्वेअर इक्वल टू BD इंटू AC. हे प्रूव्ह करायचंय. यासाठी त्यांनी तुम्हाला हिंट दिलेली आहे. शो दॅट ट्रँगल GBD हा ट्रँगल सिमिलर ट्रँगल CFE म्हणजे हे दोन ट्रँगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे. आणि अजून तुम्हाला त्यांनी यूज करायला सांगितलंय GD इक्वल टू FE इक्वल टू D, म्हणजे हे तीन पार्ट इक्वल आहेत. याचा वापर त्यांनी करायला सांगितलाय आणि हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय. बघा, क्वाड्रिलॅटरल DEFG इज ए स्क्वेअर. हा स्क्वेअर तुम्हाला त्यांनी दिलेला आहे आणि स्क्वेअरच्या ऑल साइड इक्वल असतात. मी इथे स्क्वेअर काढलाय बघा. ऑल साइड इक्वल म्हणजे GD इक्वल टू D. त्याचप्रमाणे EF इक्वल टू D. याला म्हटलं मी इक्वेशन 1 साइड्स ऑफ अ स्क्वेअर. देन ट्रँगल GDB हा ट्रँगल बघा, GDB हा ट्रँगल, आणि दुसरा ट्रँगल घेणारे मी हा FAG. हे दोन ट्रँगल विचारात घेतले. आता ह्या दोन ट्रँगलची फिगर मी इथे ड्रॉ केली बघा, सेपरेट फिगर ड्रॉ केली. ट्रँगल GDB आणि ट्रँगल FAG. ट्रँगल GDB अँड ट्रँगल FAG. इन ट्रँगल GDB अँड ट्रँगल FAG. आता हा स्क्वेअर आहे. या स्क्वेअरच्या अपोजिट साइड पॅरलल झाल्या म्हणजे GF पॅरलल D म्हणजेच GF पॅरलल BC म्हणजेच GF पॅरलल BD तुम्हाला मिळालं. म्हणजे GF पॅरलल BD आहे आणि त्यांची जर ट्रान्सव्हर्सल मानली तर हे जे अँगल आहे हे अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि टू पॅरलल लाईनला जर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर त्या ठिकाणी तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे हे अँगल कॉन्ग्रंट आहे. हा 90चा तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. आता D अँगल हा स्क्वेअरचा आहे, हा 90चा भरणार आहे. हा इकडे पण 90चा भरणार आहे, इकडे पण 90चा भरणार आहे. म्हणजे हा अँगल पण 90चा आहे. अँगल इन अ लिनियर पेअर म्हणजे हे 90 हे इक्वल झाले. याचा अर्थ ह्या दोन ट्रँगलचे हे दोन अँगल आणि याचे दोन अँगल हे सिमिलर झालेत, कॉन्ग्रंट झालेत. म्हणजे याचा अर्थ हे दोन ट्रँगल तुमचे सिमिलर झाले. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बघा, ट्रँगल GDB अँड ट्रँगल FAG. GDB म्हणजे हा इकडे हा एम्प्टी अँगल आहे, नंतर 90चा, नंतर 0 असा मी सिक्वेन्स घेतलाय. मग इकडे पण एम्प्टी 90 आणि 0, एम्प्टी 90 आणि 0 म्हणजे FAG असा तुमचा क्रम येणार आहे. FAG. अँगल DBG कॉन्ग्रंट अँगल AGF करस्पॉन्डिंग अँगल्स. देन अँगल GDB हा अँगल 90चा आहे आणि FAG हा पण अँगल 90चा आहे. इक्वल टू अँगल FAG इच 90 डिग्री. ही पेअर कॉन्ग्रंट झाली, ही पेअर कॉन्ग्रंट झाली. देअरफॉर अँगल GDB सिमिलर अँगल FAG. याला झालं इक्वेशन आपलं सेकंड, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सेम हे दोन ट्रँगल आपण विचारात घेतले. आता हे दोन ट्रँगल विचारात घ्यायचे बघा, हा आणि हा. आता पुन्हा मी इकडे फिगर ड्रॉ केली बघा. GAF हा एवढा ट्रँगल आणि EFC हा ट्रँगल. हे दोन ट्रँगल विचारात घेऊया. परत ह्या दोन लाईन पॅरलल आल्या. हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट झाले. हा 90चा, हा 90चा. म्हणजे हे दोन ट्रँगल पण तुमचे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने सिमिलर झाले. बघा, ट्रँगल FAG अँड ट्रँगल FAG बघा, 0, 90 आणि रिमेनिंग अँगल. 0, 90 आणि रिमेनिंग अँगल म्हणजे CEF. अँगल AFG कॉन्ग्रंट अँगल ECF करस्पॉन्डिंग अँगल्स. देन अँगल FAG इक्वल टू अँगल CEF. या दोघांचं मेजर 90 आहे. हे अँगल इक्वल आहे म्हणजेच कॉन्ग्रंट आहे. इच 90 डिग्री. ही पेअर इक्वल झाली, ही पेअर कॉन्ग्रंट झाली, ही पेअर कॉन्ग्रंट झाली. म्हणजे ही टू ट्रँगल सिमिलर झाले. AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. देअरफॉर ट्रँगल FAG सिमिलर ट्रँगल CEF हे झालं तुमचं
इक्वेशन थर्ड. आता इक्वेशन 2 आणि थर्ड पहा. जीडीबी सिमिलर एफएजी, पुढे एफएजी सिमिलर सीईएफ. म्हणजे फर्स्ट ट्रँगल सेकंड सी सिमिलर आहे, सेकंड थर्ड सी सिमिलर आहे, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड सिमिलर झाले. म्हणजे ट्रँगल जीडीबी सिमिलर ट्रँगल सीईएफ. आता हे 2 ट्रँगल सिमिलर झाले. करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या सिमिलर ट्रँगलच्या. म्हणजे जीडी अपॉन सी इक्वल टू डीबी अपॉन ईएफ इक्वल टू जीबी अपॉन सीएफ हे झालं. आणि हा लास्ट वाला रेशिओ आपल्याला त्याची काही गरज नाही. म्हणजे जीडी अपॉन सी इक्वल टू डीबी अपॉन ईएफ याला आपण ड्रॉप केलं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. जीडी इंटू ईएफ इक्वल टू डीबी इंटू सी. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ही स्टेप आपल्याला मिळाली. आता फर्स्ट स्टेटमेंट बघा. जीडीची व्हॅल्यू डीई आहे, म्हणजे इथे जीडीच्या जागेवर आपण डीई लिहू शकतो. जीडी इंटू ईएफ ची व्हॅल्यू पण डी आहे, म्हणजे ईएफच्या जागेवर पण आपण डीई लिहू शकतो. इक्वल टू डीबी म्हणजेच बीडी उलट इंटू सीई म्हणजेच ईसी, आणि मग डी इंटू डी म्हणजे डीईचा स्क्वेअर इक्वल टू बीडी इंटू ईसी. आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं त्यांनी डीई इक्वल टू बीडी इंटू ईसी, आणि तेच आपण केलं. म्हणजे डीचा स्क्वेअर इक्वल टू बीडी इंटू ईसी, आणि हेच आपल्याला मिळालंय डीचा स्क्वेअर इक्वल टू बीडी इंटू ईसी. लास्ट क्वेश्चन 1/26, पेज नंबर 26, क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला अल्टरनेटिव्ह चॉईस करायचे. टोटल तुम्हाला 5 सब क्वेश्चन दिलेले आहेत. 1 क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आहे बी. बी मीन्स ट्रँगल एबीसी सिमिलर ट्रँगल सीएबी. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहिजे. मी फक्त या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 त्याचं फक्त अल्फाबेट लिहिलंय बी, त्याचं आन्सर लिहायचं नाहीये. सेकंडचं पण बीच आहे, थर्ड बी, फोर्थ डी आणि फिफ्थचा आन्सर ए आहे. फक्त तुम्हाला हे 1 2 3 4 5 या सब क्वेश्चनचे फक्त अल्फाबेट्स लिहायचे, आन्सर सुद्धा लिहायचं नाही. आता फर्स्ट क्वेश्चन जो आहे सब क्वेश्चन त्याचा आन्सर बी काय येतं. सेकंडचं बी, थर्डचं बी, फोर्थचं डी आणि फिफ्थचं ए. हे आन्सर कसं येतं ते आपण आता काय करणार आहोत, पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे एक्सप्लेनेशन देतोय बघा. फर्स्ट क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन, त्याप्रमाणे बाकी क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन देणार आहे. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये राईट करण्याची गरज नाहीये, मात्र हे तुम्हाला एक्सप्लेनेशन समजून घेणं गरजेचं आहे. बघा फर्स्ट एक्सप्लेनेशन दिले बघा. मी हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहे. 2 ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहेत. इन ट्रायंगल एबीसी क्वेश्चन मी रीड करतो बघा. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर इन अ 1-to-1 करस्पॉन्डन्स एबी अपॉन क्यूआर. बघा एबी अपॉन क्यूआर म्हणजे याला याने डिव्हाइड केलेलं आहे. इक्वल टू बीसी अपॉन पीआर म्हणजे या दोघांचा डिवाइड झालेलं आहे. सीए अपॉन पीक्यू हे तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. आणि तुम्हाला विचारलंय, तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलेत ट्रायंगल पीक्यूआर सिमिलर ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल पीक्यूआर सिमिलर ट्रायंगल सीएबी, ट्रायंगल सीबीए सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, ट्रायंगल बीसीए सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. आता 4 ऑप्शन आपण जर विचारात घेतले तर या प्रत्येकामध्ये ट्रायंगल पीक्यूआर आहे बघा. ए मध्ये ट्रायंगल पीक्यूआर आहे, बी मध्ये ट्रायंगल पीक्यूआर आहे, सी मध्ये ट्रायंगल पीक्यूआर नंतर आहे, डी मध्ये पण ट्रायंगल पीक्यूआर नंतर आहे. म्हणजे याचा अर्थ ट्रायंगल पीक्यूआर यामध्ये आहे. आता ट्रायंगल पीक्यूआर जर असा आपण सिक्वेन्स घेतला पी क्यू आर तर फिगर याप्रमाणे येणार आहे बघा. पी क्यू आर म्हणजे सी ए बी. पी चा 1-1 करस्पॉन्डन्स येणार आहे सी, म्हणजे पी 1-1 करस्पॉन्डन्स सी. त्याच्यानंतर क्यू 1-1 करस्पॉन्डन्स ए आणि आर 1-1 करस्पॉन्डन्स बी. म्हणजे पी क्यू आर आणि सी ए बी असा हा सिक्वेन्स झाला. म्हणजे ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल सी ए बी. आणि अशा प्रकारचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आपल्याला आहे बी, ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल सी ए बी. म्हणून आपण या ठिकाणी आन्सर लिहिले 1, फक्त बी ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल सी ए बी असं लिहायचं नाहीये. फक्त क्वेश्चन नंबर 1 म्हणजे सब क्वेश्चन 1 आणि बी त्याचा अल्फाबेट लिहायचे. देन सेकंड क्वेश्चन, इफ इन ट्रायंगल डीएफ
सेकंड क्वेश्चनचा पण आन्सर बी आहे, थर्डचं पण बी आहे, फोर्थचं डी आणि फिफ्थचं ए आहे. पण ते आन्सर आले कसे ते आपण आता पाहणार आहोत. सेकंड क्वेश्चन बघा, त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिले मी. इफ इन ट्रायंगल DEF and triangle PQR angle D congruent angle Q, angle D congruent angle Q, angle R congruent angle E, R आणि E हे पण अँगल कॉन्ग्रंट आहे. D congruent Q आणि R congruent E तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स, आणि तुम्हाला विचारले का कोणतं स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे. आता ट्रायंगल आपण विचारात घेतला पहिला बघा, DEF अँड ट्रायंगल. आता इकडे नाव त्याचं कसं होणार आहे बघा, D0 E, इथे क्रॉसवाला साइन आहे DEF, आणि हा रिमेनिंग अँगल आहे, एम्प्टी अँगल आपण त्याला म्हणूया. म्हणजे तुमचा सिक्वेन्स आला DEF, मग त्याप्रमाणे 0 क्रॉस रिमेनिंग अँगल, 0 क्रॉस रिमेनिंग अँगल, म्हणजे ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल QRP, ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल QRP, अँगल D कॉन्ग्रंट अँगल Q, अँगल D कॉन्ग्रंट अँगल Q, अँगल E कॉन्ग्रंट अँगल R. हे तुम्हाला त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत, म्हणजे गिवन. ही पेअर कॉन्ग्रंट झाली, ही पेअर कॉन्ग्रंट झाली, म्हणजे हे टू ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर झाले. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. देअरफॉर ट्रायंगल DEF सिमिलर ट्रायंगल QRP, ट्रायंगल DEF सिमिलर ट्रायंगल QRP, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे ट्रायंगल सिमिलर झाले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल येणार आहे, म्हणजे DE अपॉन QR इक्वल टू EF अपॉन RP इक्वल टू DF अपॉन QP. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल, अशा प्रकारचा आपण सेंटेन्स लिहू शकतो. आता तुम्हाला जे ऑप्शन दिलेत त्यातला पहिला ऑप्शन त्यांनी दिला बघा, EF अपॉन PR आहे का आपल्याकडे बघा, EF अपॉन PR, RP PR एकच, इक्वल टू DF अपॉन PQ, इक्वल टू DF अपॉन PQ QP एकच, म्हणजे हे राईट आहे. आपल्याला फॉल्स सेंटेन्स कोणते ते शोधायचे, लक्षात घ्या. DE अपॉन PQ, DE अपॉन PQ आहे का PQ बघा, नाही. देन नेक्स्ट दिले त्यांनी DF अपॉन DE अपॉन PQ इक्वल टू EF अपॉन RP, EF अपॉन RP, EF अपॉन RP आहे, परंतु DE अपॉन PQ नाही, इथे QR आहे, म्हणजे DE अपॉन PQ येत नाही. याचा अर्थ सेकंड आन्सर जे आहे ते तुमचं फॉल्स आहे. देअरफॉर DE अपॉन PQ इक्वल टू EF अपॉन RP इज अ फॉल्स, आणि हे तुम्हाला दिलेलं आहे, तुमचा ऑप्शन बी आहे. म्हणून हा सेकंड क्वेश्चन जो आहे त्याचा ऑप्शन आपण बी दिलेला आहे. देन थर्ड क्वेश्चन, बाकीचे ऑप्शन चेक करण्याची काही आपल्याला आवश्यकता नाही आणि ते येणार पण नाही, फॉल्स येणार नाही, ते राईटच आहे. थर्ड क्वेश्चन, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF हे दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले त्यांनी. अँगल B कॉन्ग्रंट अँगल E, अँगल B कॉन्ग्रंट अँगल E, अँगल F कॉन्ग्रंट अँगल C हे दिलंय. अँड AB इक्वल टू 3D, AB ची व्हॅल्यू D च्या 3 टाइम्स आहे, म्हणजे AB इक्वल टू 3 टाइम्स D असं त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. आणि तुम्हाला त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द टू ट्रायंगल्स इज ट्रू, आणि मग कोणतं सेंटेन्स ट्रू आहे ते त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा, ही अँगलची ही एक पेअर ह्या पेअर बरोबर कॉन्ग्रंट आहे, म्हणजे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने हे टू ट्रायंगल्स कॉन्ग्रंट झाले. देन ही साइड आपण AB आणि D, ही AB ची जी व्हॅल्यू आहे, AB ची जी लेंथ आहे ती DE च्या 3 टाइम्स आहे. याचा अर्थ ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल नाहीये. त्याचप्रमाणे ही लेंथ इक्वल नाही, BC आणि EF, AC आणि DF पण इक्वल नाही. म्हणजे याचा अर्थ हे जे ट्रायंगल आहे हे ट्रायंगल ए टेस्टने सिमिलर होतात, परंतु ते कॉन्ग्रंट होत नाहीत. मग आपण आता इथे लिहिणार बघा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF. सिक्वेन्स कसा घेतला बघा मी, हा रिमेनिंग अँगल एम्प्टी अँगल, एक कर्व आहे आणि हे डबल कर्व आहे, म्हणजे ABC. त्याप्रमाणे DEF असा त्यांचा सिक्वेन्स येणार आहे. अँगल B कॉन्ग्रंट अँगल E, रिझन आलं त्याला गिवन. अँगल C कॉन्ग्रंट अँगल F, त्यालाही रिझन आलं गिवन. ही पेअर कॉन्ग्रंट, ही पेअर कॉन्ग्रंट. देअरफॉर
ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीईएफ ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे टू ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर झाले, सिमिलर झाले, परंतु यांच्या साईड ज्या आहेत त्या साईड कॉन्ग्रंट तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ हे ट्रायंगल सिमिलर आहेत परंतु कॉन्ग्रंट नाहीये. बघा, बट करस्पॉन्डिंग साइड्स आर नॉट कॉन्ग्रंट. करस्पॉन्डिंग साइड त्यांनी कॉन्ग्रंट तुम्हाला दिलेल्या नाही. देअरफॉर द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. आणि अशा प्रकारचा तुम्हाला ऑप्शन त्यांनी जो दिलेला आहे तो बी आहे. बघा, द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. म्हणजे ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट म्हणजे याचा अर्थ थर्डचा आपण आन्सर दिलं बी. देन फोर्थ क्वेश्चन जो आहे तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. रिफर क्वेश्चन 6/25. म्हणजे 25 पेजवरील जे 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण अगोदर सॉल्व्ह केलेला आहे आणि त्याच्यानुसार तुमचा आन्सर येते 4√2. तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे तो तुम्ही आता स्वतः सॉल्व्ह करायचा आहे आणि चेक करायचा आहे. 4√2 आणि तो तुमचा ऑप्शन आहे डी. आणि मग आपण इथे लिहिले 4चं आन्सर आलं डी. हा स्वतः तुम्ही क्वेश्चन तो अभ्यासायचा आहे. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये तो घेतलेला आहे. देन फिफ्थ क्वेश्चन, हा एक तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे. XY BC ला पॅरलल तुम्हाला दिलेली आहे. सेक XY पॅरलल सेक BC. XY BC ला पॅरलल आहे आणि त्यांनी तुम्हाला विचारलंय देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आणि मग कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे ते तुम्हाला आता शोधून काढायचं. हे याला पॅरलल आहे याचा अर्थ असा सेक XY पॅरलल सेक BC. आणि मग देअरफॉर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल AXY, ABC हा ट्रायंगल आणि AXY हा ट्रायंगल, या दोन ट्रायंगलचा आपल्याला विचार करायचा. हे याला पॅरलल झाल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल हे जे दोन अँगल आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल झाले. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल तुमचा कॉन्ग्रंट झाला. त्याच्यानंतर ए अँगल हा दोघांना कॉमन आहे. बघा, अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल AXY अँड अँगल ए कॉन्ग्रंट अँगल ए. हा बिगर ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये अँगल ए येतो, स्मॉलर ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये पण अँगल ए येतो. म्हणजे हा कॉमन अँगल झाला. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने सिमिलर झाले. सेक XY पॅरलल सेक BC हे असं आहे. देअरफॉर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल AXY अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल AXY करस्पॉन्डिंग अँगल्स. देन अँगल ए कॉन्ग्रंट अँगल ए हा कॉमन अँगल आहे आणि मग ही पेअर कॉन्ग्रंट झाली, ही पेअर कॉन्ग्रंट झाली. देअरफॉर हे टू ट्रायंगल्स आर सिमिलर. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल AXY ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि मग आता यांच्या करस्पॉन्डिंग साइड आपण घेणार आहोत. AB अपॉन AX इक्वल टू BC अपॉन XY इक्वल टू AC अपॉन AY. आता हा भाग आपण ड्रॉप जर केला तर आपल्याला मिळणारे AB अपॉन AX इक्वल टू AC अपॉन AY. 9th स्टँडर्डला आपण काही ऑपरेशन अभ्यासलेले आहेत. त्यातील अल्टरनेंडो हे ऑपरेशन आपल्याला विचारात घ्यायचे. अल्टरनेंडो आपण जर इथे वापरलं तर AC इकडे येणार आहे आणि AX तिकडे जाणार आहे. म्हणजे आपल्याला सेंटेन्स मिळेल AB अपॉन AC इक्वल टू AX वरती गेला म्हणजे AX अपॉन AY. म्हणजे AB अपॉन AC इक्वल टू AX अपॉन AY असं आपल्याला मिळणार आहे. आणि अशा प्रकारचं स्टेटमेंट तुमचं आहे फर्स्ट ए क्रमांकाचं. AB अपॉन AC इक्वल टू AX अपॉन AY. देअरफॉर फिफ्थ वाला जो क्वेश्चन आहे त्याचा आपल्याला ऑप्शन मिळाला ए. आपण फक्त अल्फाबेट लिहायचे, त्याचं आन्सर लिहायची गरज नाहीये. आणि अशा प्रकारे या क्वेश्चनचे आपल्याला आन्सर मिळवता येतात. ऑप्शन तुम्हाला हे एक्झामला 4 देणार, 4 सेंटेन्स तुम्हाला देणार, त्याचे 4 ऑप्शन देणार आणि त्यातील जो करेक्ट ऑप्शन आहे तो तुम्हाला फक्त इथे राईट करायचा आहे. बाकी त्याचं आन्सर लिहिण्याची आवश्यकता नाहीये. आणि अशा प्रकारे आपले फर्स्ट चॅप्टर जे आहे सिमिलॅरिटी हे या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. नंतर आपण सेकंड चॅप्टर पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.